नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात 28 जानेवारी रोजी दुर्दैवी निधन झालं. तर दुसऱ्या बाजूला राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचंही निधन झालं. त्यांच्या निधनामुळे राहुरीमध्ये एका बाजूला शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे राहुरीमध्ये पोटनिवडणूक लागली, तर दुसऱ्या बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक लागली आहे. खर तर भारतीय जनता पक्षाकडून दोन्ही निवडणुका या बिनविरोध व्हाव्यात यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करण्यात आले, परंतु आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. या दिवशी बारामती विधानसभा निवडणुकीसाठी अर्थात पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार यांनी महायुतीकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे, परंतु दुसऱ्या बाजूला शरद पवार गटानं आणि त्याचबरोबर ठाकरेंच्या शिवसेनेने सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दिलाय. परंतु काँग्रेस पक्षानं त्यांचा उमेदवार थेटपणे बारामतीच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवलाय. तर दुसऱ्या बाजूला राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा शिवाजीराव कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली आहे, परंतु शेवटच्या क्षणाला जे प्राजक्त तनपुरे आहेत ते अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी करत होते, परंतु भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि त्याचबरोबर राधाकृष्ण विखे पाटील यांची शिष्टाई कुठेतरी कामाला आली आणि त्यानंतर त्यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही. परंतु राहुरीमध्ये सुद्धा एक मोठा ट्विस्ट आलेला आहे. तो ट्विस्ट म्हणजे अक्षरशः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाकडून राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये गोविंदराव मोकाटे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. परंतु या निमित्ताने एक प्रश्न उपस्थित होतोय की यंदाची पोटनिवडणूक जी आहे ती बिनविरोध नाहीच. बारामतीमध्ये काँग्रेसनं तर राहुरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं उमेदवार देऊन नेमकं काय साधलं हेच आपण या लाईव्हच्या माध्यमातून याच विषयावरती चर्चा करणार आहोत. आणि या चर्चेमध्ये माझ्यासोबत आहे माझा सहकारी संकेत देशपांडे. संकेत, ज्या म्हणजे अर्थात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये 28 तारखेला अर्थात 28 जानेवारीला दुर्दैवी निधन झालं. त्यानंतर निश्चित होतं की सुनेत्रा पवार यांनी ज्यावेळी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि त्यानंतर जेव्हा पोटनिवडणूक लागेल तेव्हा महायुतीकडून त्या या निवडणुकीच्या उमेदवार असतील पोटनिवडणुकीच्या, असं स्पष्ट होतं. परंतु एका बाजूला शरद पवार यांचा जो पक्ष आहे तो पाठिंबा देईल की न देईल हे काही तळ्यात मळ्यात होतं. परंतु आज जर पाहिलं तर शरद पवार गट असेल किंवा शिवसेना ठाकरेंच्या शिवसेनेने थेटपणे सुनेत्रा पवार यांना जाहीर पाठिंबा दिलाय, परंतु काँग्रेसने उमेदवार दिलाय बारामतीमध्ये. तर दुसऱ्या बाजूला राहुरीमध्ये आपण जर चित्र पाहिलं तर शरद पवार गटाने थेटपणे शिवाजीराव कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांच्या विरोधात उमेदवार दिलाय. नेमक्या दोन्ही पक्षांनी या पोटनिवडणुकीमध्ये उमेदवार देऊन काय साधले? मुळात राजरत्न महाराष्ट्राची परंपरा आणि प्रथा अशी आहे की एखाद्या व्यक्तीचं निधन झाल्यानंतर साधारणतः ती जागा ही बिनविरोध करावी. मात्र मागच्या अनेक वर्षांपासून या परंपरेला कुठेतरी छेद देताना पाहायला मिळतं. म्हणजे अगदी 2011ला सोनेरी आमदार रमेश वांजळे यांचं ज्यावेळी निधन झालं, त्यावेळी रमेश वांजळेंच्या पत्नीच्या विरोधात भारतीय जनता पार्टीने आत्ताचे जे विद्यमान आमदार भीमराव तापकीर आहेत त्यांना उमेदवारी दिली. भीमराव तापकीर विजयी झाले. तिकडे 2021ला पंढरपूर मंगळवेढ्यामध्ये ज्यावेळी भारतनाना भालकेंचं निधन झालं, त्यावेळी भारतनाना भालकेंचे चिरंजीव भगीरथ भालकेंच्या विरोधात भाजपचे विद्यमान आमदार जे आत्ताचे आहेत समाधान अवताडे, त्यांना त्या पोटनिवडणुकीला उमेदवारी दिली. ते त्या ठिकाणी विजयी झाले. इकडे कोल्हापूर उत्तरला जयश्री चंद्रकांत जाधवांचं निधन झाल्यानंतर काँग्रेसकडनं जयश्री चंद्रकांत जाधवांना उमेदवारी दिली होती. तर तिकडे भाजपने कोल्हापूरचे सत्यजित देशमुख म्हणून जे आहेत त्यांना निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलं. किंवा अगदी इकडे नांदेडच्या देगलूर बेगुली मतदारसंघात रावसाहेब अंतापूरकरांचं ज्यावेळी निधन झालं, त्यावेळी काँग्रेस पक्षाने रावसाहेब अंतापूरकरांचे चिरंजीव जे आता भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत त्या जितेश अंतापूरकरांना उमेदवारी दिली होती. आणि त्यावेळी भाजपने मला वाटतं साबणे नावाचे उमेदवार जे आहेत सुभाष ते साबणे. त्यावेळी त्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलेले होते. मात्र असं जरी असलं तरी बहुतांश विधानसभा ज्या आहेत किंवा लोकसभा ज्या आहेत त्या पोटनिवडणुका लागल्यानंतर बिनविरोध सुद्धा झालेल्या महाराष्ट्राने पाहिल्यात. म्हणजे अगदी पतंगराव कदमांचं ज्यावेळी निधन झालं त्यावेळी विश्वजित कदमांच्या विरोधात कुठल्याच पक्षाने उमेदवार दिलेला नव्हता. किंवा गोपीनाथराव मुंडेंचं निधन झाल्यानंतर बीड लोकसभेला कुठल्याच पक्षाने उमेदवार दिला नव्हता. रमेश लटकेंचं निधन झाल्यानंतर अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीसाठी इकडे ऋतुजा लटकेंना ठाकरे गटाने उमेदवारी दिली होती. तर तिकडं भाजपने मुरजी पटेलांना उमेदवारी दिली होती. मात्र ऐनवेळी मुरजी पटेलांचा अर्ज जो आहे तो विथड्रॉ करण्यात आला आणि पोटनिवडणुकीमध्ये ऋतुजा लटके या बिनविरोध निवडून आल्याचं पाहायला मिळालं. तशी स्थिती ही आता सुद्धा पाहायला मिळेल असं वाटत होतं. म्हणजे राजकारणाच्या जागी पक्षीय अभिवेशनाच्या जागी किंवा निवडणुका किंवा राजकारण हे करायला आयुष्य पडलंय.
मात्र ज्या माणसाने महाराष्ट्राच्या नागरिकांची काळजी घेतली किंवा महाराष्ट्रासाठी अहोरात्र मेहनत केली, कार्यकर्त्यांप्रती, महाराष्ट्राप्रती प्रचंड आत्मीयता असणारे महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर ती जागा ही बिनविरोध होईल असं प्रत्येकालाच वाटत होतं. आणि त्यानंतर ज्यावेळी बारामती बरोबर राहुरीची पोटनिवडणूक लागली, त्यावेळी माजी खासदार आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुजय राधाकृष्ण विखे पाटलांनी भूमिका मांडली, जे बारामतीत तेच राहुरीत. म्हणजे इकडे तोपर्यंत चर्चा अशी होती की बारामतीची जागा ही बिनविरोध केली जाईल, तर त्या अँगलने सुजय विखे पाटील म्हटले होते की जे बारामतीत तेच राहुरीत सुद्धा होताना पाहायला मिळेल. प्रत्यक्षात मात्र निवडणूक डिक्लेअर झाली. आज उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस होता. या सगळ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार पक्षाने ही भूमिका निश्चितपणे घेतली की आम्ही बारामतीमध्ये उमेदवार देणार नाही. इथपर्यंत राजरत्न चर्चा झाली की खासदार सुप्रिया सुळे यांनी राजधानी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी सुनेत्रा वहिनींच्या विरोधात उमेदवारच देणार नाही इथपर्यंतची भूमिका जाहीर करून टाकली होती. मात्र काँग्रेसने पुन्हा अशी भूमिका घेतली की सुप्रिया सुळेंनी जी काही भूमिका मांडली आहे ती त्यांची व्यक्तिगत भूमिका आहे. महाविकास आघाडी म्हणून काय आम्हाला त्या निवडणुकीमध्ये आम्ही तर लढवणार आहोत, काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही ती जागा लढवणार आहोत. हो नाही, हो नाही, मग लढणार, नाही लढणार असं करत काल रात्री उशिरा ॲडव्होकेट आकाश विश्वनाथ मोरे यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी तिथे दिल्याचं पाहायला मिळालं आणि तिथे आता सुनेत्रा पवार व्हर्सेस आकाश मोरे अशी प्रमुख लढत जी आहे ती होताना पाहायला मिळते. मात्र राहुरीसाठी जर आपण विचार केला तर राहुरीसाठी ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्यावेळी शिवाजीराव कर्डिले यांचं निधन झालं आणि शिवाजीराव कर्डिले यांचा सरपंच ते आमदार असा दैदिप्यमान प्रवास होता. जनसामान्यांप्रती आत्मीयता असणारा नेता अशी शिवाजीराव कर्डिले यांची ओळख होती. म्हणजे राजरत्न शिवाजीराव कर्डिले यांच्या बाबतीतला एक किस्सा जो फार फेमस आहे. ज्यावेळी राज्यामध्ये 1995 साली पहिल्यांदा युतीचं सरकार आलं होतं. मनोहर जोशी मुख्यमंत्री आणि गोपीनाथराव उपमुख्यमंत्री झालेले होते. त्यावेळी अपक्ष आमदार कोण आपल्याला पाठिंबा देऊ शकतं असा ज्यावेळी प्रश्न आला आणि गोपीनाथराव मुंडेंसमोर ती लिस्ट ज्यावेळी आलेली होती, त्यावेळी गोपीनाथराव मुंडेंनी अपक्ष आमदारांपैकी शिवाजीराव कर्डिले यांना फोन केलेला होता की शिवाजीराव तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या म्हणून आणि या पाठिंब्याच्या बदल्यात तुम्हाला काय हवंय? मग शिवाजीराव कर्डिले म्हटले, मला तर काही नकोय, माझ्या मतदारसंघामध्ये पाणी प्रश्न आहे. मग तो पाणी प्रश्न मात्र तुम्ही सोडवा. हे जर तुम्ही सोडवायला तयार असाल तर मी तुम्हाला पाठिंबा देतो. पुढच्या काळात झालं देखील तसं. म्हणजे स्वतःसाठी काही न घेता अहोरात्र मतदारसंघासाठी झटणारा नेता म्हणून शिवाजीराव कर्डिले यांची ओळख होती. त्यामुळे शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर सुद्धा राहुरीची पोटनिवडणूक ही बिनविरोध केली जाईल असं बोललं जातं. पण राजरत्न याच्यामध्ये पुन्हा ट्विस्ट किंवा गंमत अशी आहे, की अक्षय कर्डिलेंना उमेदवारी द्यायची, की सुजय राधाकृष्ण विखे पाटलांना उमेदवारी देऊन सुजय राधाकृष्ण विखे पाटलांचं पुनर्वसन करायचं. असं ट्विस्ट कुठेतरी तिथे चर्चा किंवा सुजय विखे पाटलांच्या नावाची चर्चा होताना पाहायला मिळाली. मग सुजय विखे पाटलांनी फार सुंदर उत्तर दिलं, की भारतीय जनता पार्टीचा कमळ हाच उमेदवार म्हणून आम्ही तिथे काम करू. अखेरच्या क्षणी दिल्लीतनं मग अक्षय शिवाजीराव कर्डिले यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला. ते त्या ठिकाणी निवडणूक लढवताना आपल्याला पाहायला मिळाले. मग आता काँग्रेसनी तर इकडे बारामती लढण्याची भूमिका घेतलेली होती. मग इकडे माजी आमदार आणि माजी अर्थमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटलांचे भाचे प्राजक्त प्रसादराव तनपुरे, की ज्यांनी मग ती पोटनिवडणूक लढण्यासाठी मग कार्यकर्ता मेळावा, कार्यकर्त्यांच्या बैठका ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्याचं पाहायला मिळालं. म्हणजे कुठेतरी भगवा उपरणं गाळ्यामध्ये घालून हिंदुत्ववादी चेहरा म्हणून स्वतःला प्रमोट करण्याचे प्रयत्न सुद्धा प्राजक्त प्रसादराव तनपुरेंकडनं झाल्याचं पाहायला मिळालं. आणि काल रात्रीपर्यंत राजरत्न प्राजक्त तनपुरे हे राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक लढवणार इथपर्यंतची चर्चा झाली. मग रात्री उशिरा झालेल्या बैठकीमध्ये प्राजक्त तनपुरे म्हटले, की मी कार्यकर्त्यांशी बोलेन, कार्यकर्त्यांशी चर्चा करेन आणि मग मी तो निर्णय घेताना पाहायला मिळेल. मग आज आता अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस आहे. दुपारी 3 वाजेपर्यंतची अर्ज भरण्याची मुदत होती. या सगळ्यामध्ये काय करता येईल? मग भारतीय जनता पार्टीनं अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे जलसंपदा खात्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे थेट प्राजक्त तनपुरेंना भेटायला गेले. तिथे बंद दाराआड त्यांची चर्चा झाली आणि या चर्चेतली पुन्हा दुसरी इनसाइड बातमी अशी आहे, की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे खरं तर तमिळनाडू, गोवा पोटनिवडणूक, केरळ या सगळ्या निवडणुकांच्या प्रचारांमध्ये सध्या आहेत. या प्रचाराच्या व्यस्त शेड्यूल मधनं देवेंद्र फडणवीसांनी प्राजक्त तनपुरेंना फोन केला
आणि या 3 नेत्यांच्या एकत्र शिष्टाईला यश म्हणून प्राजक्त तनपुरेंनी राजरत्न पत्र जाहीर केलं कार्यकर्त्यांसाठी. ज्या पत्रामध्ये ते म्हटले की 4 पावलं पुढे जाण्याची तयारी केली आहे. त्यासाठी आत्ता 2 पावलं मागे घेतली आणि शिवाजीराव कर्डिल यांच्या प्रती आदर ठेवून मी ही पोटनिवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतलाय. मग आता प्राजक्त तनपुरेंनी तर माघार घेतली आहे, तिथे आपल्याला उमेदवार द्यायचा आहे. मग आणि 3 वाजता तर मुदत संपणार आहे. मग 2:55 खरं तर जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने अगोदरच सावध पवित्रा घेत 2 एबी फॉर्म जे आहेत ते पाठवून दिले होते. याच्यामध्ये एक प्राजक्त तनपुरेंचा होता आणि दुसरा गोविंदराव मोकाटेंचा होता, जे आता तिथे उमेदवार आहेत. मग या सगळ्यामध्ये आता प्राजक्त तनपुरेंनी माघार घेतल्यानंतर अगदी अखेरच्या क्षणी अर्ज भरायला शेवटची 5 मिनिटं आहेत. गोविंदराव मोकाटे तिथं पोहोचले आणि त्यांनी उमेदवारी अर्ज आपला दाखल केला. इकडे लगेच बरोबर 3:10 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी पत्रकार परिषद घेऊन गोविंदराव मोकाटे हे आमचे उमेदवार असतील हे जाहीर करून टाकलं. पण मुळामध्ये राजरत्न आता आज दोन्हीकडचे अर्ज दाखल झालेले आहेत. उद्या अर्जाची स्क्रुटिनी अर्थात छाननी होईल आणि त्यानंतर मग प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणामध्ये कोण असेल हे पाहावं लागेल आणि तसा अर्ज माघारी घ्यायचा 9 तारखेचा अखेरचा दिवस आहे. त्यामुळे या दिवसापर्यंत ही निवडणूक बिनविरोध होणार की हे अशी जी चालू लढत आहे ती लढत होणार हे पाहणं मात्र आपल्याला यामध्ये महत्वाचं असणार आहे. असं काय बारामतीमध्ये जर पाहिलं तर अजित पवारांचं मोठं काम आहे. शरद पवार यांचा मतदारसंघ होता. त्यानंतर 1991च्या नंतर जर पाहिलं तर ज्यावेळी अजित पवार पुण्याचे खासदार झाले, त्यानंतर बारामतीचे खासदार झाले, त्यानंतर जर पाहिलं तर परत एकदा तो मतदारसंघ जो आहे तो पुन्हा एकदा विधानसभेचा तो अजित पवार यांच्याकडे आल्याचं पाहायला मिळालं होतं. अजित पवार यांच्या नंतर आता सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. परंतु काँग्रेस पक्षानं त्या ठिकाणी उमेदवार देण्यामागची काँग्रेस पक्षाची भूमिका तुला काय वाटते? एका बाजूला पाहिलं तर महाविकास आघाडीचे 2 घटक पक्ष जे प्रमुख घटक पक्ष आहेत त्यामध्ये अ, अर्थात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि ठाकरेंची शिवसेना या दोन्ही घटक पक्षांनी थेटपणे सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दिलाय. परंतु काँग्रेस पक्षानं अशा पद्धतीची भूमिका का घेतली आणि त्यांना बारामती पोटनिवडणुकीमध्ये नेमकं काय साधायचं होतं असं वाटतं? निश्चित राजरत्न तो जो मुद्दा सांगितला अजित पवार खासदार आणि पुन्हा बारामतीचे आमदार तिथे झाले म्हणजे अजितदादांची सुरुवातच खासदारकीपासून झाली होती. पण जर तू बारामती विधानसभा मतदारसंघाचा इतिहास पाहिलास राजरत्न तर 1967 ला शरद पवार हे पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले आणि तिथपासून म्हणजे 1967 पासून ते अगदी 2024 ला अजित पवारांपर्यंत पवार कुटुंबाचा वरचष्मा आपल्याला राहिल्याचं पाहायला मिळालं. पण याच्यामध्ये 1967 ते 1995 इथपर्यंतचा कार्यकाळ जर आपण पाहिला तर तिथे काँग्रेस पक्षाचा उमेदवार निवडून येत होता. कारण शरद पवार हे 1991 पर्यंत निवडून आले. पुढे 1991 ते 1995 पर्यंत अजित पवार हे 2 वेळा काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडून आले. मात्र 2019 ला ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली राजरत्न 2019 पासून 2024 पर्यंत काँग्रेस पक्षाने त्या 99 ठिकाणी पासून 24 पर्यंत. 99 पासून 2024 पर्यंत तर काँग्रेस पक्षाने तिथे उमेदवार दिलाच नव्हता कारण युती आघाडी हा सगळा विषय होता. मग काँग्रेस पक्षाने उमेदवार केव्हा उतरवलं राजरत्न 2014 ला ज्यावेळी युती आघाडी तुटली. कोणाला उतरवलं? जे आता पोटनिवडणुकीमध्ये उमेदवार आहेत याच आकाश मोरेंना काँग्रेस पक्षाने उमेदवार म्हणून डिक्लेअर करून टाकलं. आता गंमत बघ राजरत्न या सगळ्यामध्ये काँग्रेस पक्षाने आता पोटनिवडणुकीमध्ये उमेदवार देण्याचा अट्टहास का केलाय तर याचा पण पूर्व इतिहास जर पाहिला तर 1 नंबरला 2014 ला अजित पवार होते. 1,50,000 मतं अजित पवारांना पडली होती. 2 नंबरला बाळासाहेब गावडे होते ज्यांना 60,000 मतं पडली होती. 3 नंबरला शिवसेना होती त्यावेळी संयुक्त शिवसेना आणि 4 नंबरला हे महाशय आकाश मोरे होते ज्यांना मतं पडली होती राजरत्न 4,013. अजितदादांच्या विरोधामध्ये उभे राहिलेल्या या आकाश मोरेंचं त्यावेळी डिपॉझिट जप्त झालं होतं. एकूण मतदानाच्या 65% मतदान घेऊन अजित पवार हे राज्यामध्ये विक्रमी मताधिक्याने निवडून आलेले होते आणि या आकाश मोरेंना एकूण मतदानाच्या केवळ 1% मतदान झालं होतं राजरत्न. मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये त्यावेळी तर कुठली सहानुभूतीची लाट वगैरे नव्हती. युती आघाडी तुटलेली होती. भले मोदी लाट असेल, भारतीय जनता पार्टीचा करिश्मा असेल, या सगळ्यातून सुद्धा आणि मग आता काँग्रेस म्हणतं की त्यावेळी सगळ्यांना आपल्या बहुतांश जागांवर सेटबॅक बसला होता. तसं या जागेवर सेटबॅक इथं आम्हाला बसल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे काँग्रेस पक्षाने नेमका निवडणूक लढवण्याचा अट्टहास का केलाय? हा खरं तर म्हणजे गुलदस्त्यामध्ये असणाराच प्रश्न आहे किंवा संशोधनाचाच विषय आहे. बरं कधी केलाय? तर ठाकरेंच्या शिवसेनेने ऑलरेडी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देऊन टाकलाय, की ठाकरेंची शिवसेना ही सुनेत्रा पवारांना मदत करणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने फार शुद्ध भूमिका घेतली, की सुनेत्रा वहिनींना विधिमंडळामध्ये पाठवणं हीच दादांना खरी श्रद्धांजली आहे. मग महाविकास आघाडीमधले घटक पक्ष म्हणून जे 2 महत्त्वाचे पक्ष आहेत, तेच आता सुनेत्रा वहिनींसोबत असणार आहेत. मग आजची चर्चा अशी आहे, की काँग्रेस पक्षाला राष्ट्रीय समाज पक्ष पाठिंबा देण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर. महादेव जानकरांनी 2014 ची लोकसभा निवडणूक बारामतीतनं लढली. त्यांना 4 लाख मतं पडलेली होती. त्यामुळे राष्ट्रीय समाज पक्षाची थोडे बहुत ताकद या मतदारसंघामध्ये आहे. मग आता राष्ट्रीय समाज पक्ष आणि काँग्रेस म्हणून ती लढत होणार का? कारण छोट्या-मोठ्या ज्या काही अंगीकृत संघटना आहेत, या सगळ्यांनी सुनेत्रा पवारांना त्या ठिकाणी पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळतंय. मात्र काँग्रेस पक्षाने आता अगदी आज अर्ज भरण्याच्या तारखेपर्यंत सुद्धा प्रफुल्ल पटेल असतील, अगदी छगन भुजबळांनी भाषणात सांगितलं राजरत्न, की मी मल्लिकार्जुन खरगेंना फोन करण्याचा प्रयत्न केला होता. मल्लिकार्जुन खरगेंशी काही कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही. त्यामुळं काँग्रेस पक्ष तिथे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरताना पाहायला मिळतोय. मात्र या सगळ्यामध्ये प्रामुख्याने राजरत्न आपण पाहिलं तर मग काँग्रेसने इकडे उमेदवार दिलाय म्हणून राहुरीत तिकडे र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने उमेदवार दिलाय का? असा प्रश्न प्रामुख्याने उपस्थित होताना पाहायला मिळतो. कारण गोविंदराव मोकाटे यांच्या नावाची तशी फारशी चर्चा चर्चा नव्हती. नव्हतीच. कारण प्राजक्त तनपुरे यांच्याच नावाची चर्चा तिथे होताना पाहायला मिळत होती. प्राजक्त तनपुरेंनी माघार घेतली म्हणून मग गोविंदराव मोकाटेंना तिथे उमेदवारी दिली का? असे सगळे प्रश्न इथे उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. मात्र दोन्ही जागांवर प्रामुख्याने राजरत्न बारामतीकरांनी तर ठरवलेलं होतंच, की लोकसभेला ताई पाहिजेत, विधानसभेला दादा पाहिजेत. तसं आता बारामतीकर सुद्धा सुनेत्रा वहिनींच्याच पाठीमागे असतील, उभे राहतील. ही आत्तापर्यंत तरी आजपर्यंतची तरी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. तिकडे राहुरीमध्ये सुद्धा अक्षय तनपुरेंच्या प्रचारार्थ सुद्धा अनेक किंवा भारतीय जनता पार्टीकडनं तसे प्रयत्न केले जाताना पाहायला मिळतील. तिकडे अक्षय कर्डिल यांचे मेहुणे आणि नगर विधानसभा मतदार अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगतापांनी दिलेली प्रतिक्रिया अशी होती, की विक्रमी मताधिक्यांनी ते विजयी होतील. त्यामुळं आणि आज सुद्धा अर्ज भरताना जर आपण पाहिलं, अक्षय कर्डिल यांचा अर्ज भरताना भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित होते. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे उपस्थित होते. मोनिका राजीव राजळे उपस्थित होत्या, ज्या आमदार आहेत. आणि अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे जलसंपदा खात्याचे मंत्री, मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील सुद्धा उपस्थित होते. त्यामुळं भारतीय जनता पार्टीने आपल्या बूथवर किंवा ही सीट पुन्हा राखायची यासाठी येण्या-केण्या प्रकारेनं प्रयत्न सुरू केल्याचं आता पाहायला मिळतंय. संकेत, जर पाहिलं तर ह्याच विधानसभा मतदारसंघामध्ये जर पाहिलं तर ज्यावेळी बारामतीसाठी सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला, त्याआधी त्यांची एक सभा झालेली होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची. सगळ्यांनी सांगितलं की दादांना श्रद्धांजली व्हायची असेल तर जास्तीत जास्त मताधिक्याने आपल्याला सुनेत्रा पवार यांना निवडून आणावं लागेल, असं सगळ्याच एकंदरीत राष्ट्रवादीच्या नेत्यांचा एक सूर होता. परंतु सगळेजण म्हणत होते की आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करणार, 9 तारखेला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. काँग्रेस पक्षाला सुद्धा आमची विनंती आहे. भारतीय जनता पक्षाचे अनेक नेते तशा पद्धतीने विनंती करत होते. त्यामध्ये बावनकुळे असतील, अशा अनेकांनी विनंती केली की एकंदरीत ही जी निवडणूक आहे, कारण अजित पवारांनी आयुष्याचा खूप मोठा काळ काँग्रेस पक्षासोबत घालवलेला आहे. त्यांच्या सरकारमध्ये ते महत्त्वाच्या खात्याचे मंत्री सुद्धा होते, असं सुद्धा बावनकुळे म्हणालेले आहेत. आणि त्यामुळे ही पोटनिवडणूक जी आहे ती बिनविरोध व्हावी, काँग्रेस पक्षानं त्यांची उमेदवारी मागे घ्यावी अशी विनवण्या भारतीय जनता पक्षाकडनं करण्यात आल्या. परंतु शरद पवार यांनी आज एक पत्रकार परिषद घेतली होती. त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी एक बोलताना असं म्हणालेले आहेत की बिनविरोध कशाला? लोकशाहीमध्ये जर पाहिलं तर कोणी ना कोणी उमेदवार असतो, कोणापुढे तर कोणाला लढावंच लागतं. अशा पद्धतीचं जे विधान केलं आहे, शरद पवार काय सुचवात करतात असं वाटतंय? राजरत्न आज शरद पवारांचं ऑन रेकॉर्ड आलेलं स्टेटमेंट असं होतं, की समोर कोणीतरी लढतंय किंवा समोर कोणीतरी लढणारच आहे, हे विचारात घेऊन निवडणुका लढायच्या असतात. मात्र कालपर्यंतची चर्चा अशी होती, जी स्वतः जय पवारांनी सुद्धा माध्यमांसमोर सांगितलं, की शरद पवार सुद्धा ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रामुख्याने आग्रही असल्याचं पाहायला मिळालं. मात्र मागच्या अनेक दिवसांपासून जर आपण पाहिलं राजरत्न, की म्हणजे 2 राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा जेव्हापासून सुरू झाल्या, तेव्हापासून काहीसं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षामध्ये दुरावा कुठेतरी आल्याचं पाहायला मिळतंय. का रे दुरावा? तशी त्यांची काहीशी तशी स्थिती आपल्याला असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळं मग शरद पवार यांनी जर बिनविरोधसाठी प्रयत्न केले, असं जय पवार म्हटले होते किंवा तशा कालपर्यंतच्या चर्चा देखील होताना आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. मग आज काँग्रेस पक्षाने उमेदवार दिल्यानंतर लोकशाहीत कोणीतरी उमेदवार असणारच होतं. म्हणजे
अगदी आपण म्हणू की पक्षीय कोणी उमेदवार दिले नसते, तर ज्यावेळी कुठल्या पक्षाने उमेदवार डिक्लेअर केले नव्हते, त्यावेळी बारामतीत 3 अपक्षांचे अर्ज जे आहेत ते आल्याचं देखील पाहायला मिळालं होतं. त्यामुळं निश्चितपणे कोणी ना कोणीतरी निवडणुकीत उभा राहणार, निवडणूक, हार-जीत या सगळ्या गोष्टी होत राहणार असं बोललं जात होतं. त्या अनुषंगानं आजचं शरद पवारांचं स्टेटमेंट जे आहे ते असल्याचं पाहायला मिळतंय. खरं तर आज दीर्घ कालावधीनंतर शरद पवार हे आपल्याला ॲक्टिव्ह दिसले. कारण आज शरद पवारांचं आजारपण पुण्यातल्या रुबी हॉलमध्ये सुद्धा ते रुबी हॉल क्लिनिकमध्ये ते ॲडमिट होते. त्यानंतर ब्रीच कँटीमध्ये ते ॲडमिट होते. या सगळ्यानंतर फार दीर्घ कालानंतर शरद पवार हे आपल्याला सार्वजनिक आयुष्यामध्ये त्यांच्या दिसले. म्हणजे आज राज्यसभेची तिसऱ्यांदा त्यांनी घेतलेली शपथ असेल, त्यानंतर दिल्लीच्या निवासस्थानी घेतलेली दीर्घ पत्रकार परिषद असेल. अनेक मुद्द्यांवर अगदी अशोक खरातपासून पार्थ पवारांपर्यंत, पार्थ पवारांपासून ते अगदी बारामतीच्या पोटनिवडणुकीपर्यंत अनेक मुद्द्यांवर शरद पवारांनी उहापोह केला. त्यांचं मत जे आहे ते मांडल्याचं पाहायला मिळालं. आणि त्यामुळं प्रामुख्याने राजरत्न या सगळ्यामध्ये या सगळ्या अनुषंगानं की आता काँग्रेस पक्षाने उमेदवार दिलाच आहे. तर ठीक आहे तुम्ही ठरवलंय तर तुम्ही लढा. या अनुषंगानं ते शरद पवारांनी केलेलं स्टेटमेंट आहे असं वाटतं. निश्चितपणे 9 तारखेला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे आणि त्या अनुषंगाने काँग्रेस पक्ष बारामतीमधील जे सुनेत्र पवार यांच्या विरोधात उमेदवार दिलेले आहे आकाश मोरे यांना, त्यांना उमेदवारी मागे घेण्यासाठी सांगतो, की बारामतीमध्ये पोटनिवडणूक थेटपणे काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यामध्ये होते ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दुसऱ्या बाजूला राहुरीमध्ये सुद्धा काय घडतं कारण अक्षय कर्डिले यांच्या विरोधात त्या ठिकाणी गोविंदराव मोकाटे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अर्थात शरदचंद्र पवार पक्ष यांच्याकडनं उमेदवार आहेत. तिथे काय घडतं याचं सगळं चित्र जे आहे ते 9 तारखेला स्पष्ट होणार आहे. त्यासाठीच नेमकं या सगळ्या घडामोडी काय घडतात त्याचं प्रत्येक अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. यासाठीच पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.